नमस्कार, वेलकम ऑल. रेकी लेवल 1च्या शक्तिपातानंतर आपल्या सर्वांचे स्वागत आहे. चला, काय काय अनुभव आला शेअर करायचा आहे प्रत्येकाने. हँड रेज करा. कोणाला कशी एनर्जी जाणवलेली आहे, शक्तिपाताची कशी एनर्जी कोणाला जाणवली आहे, हँड रेज करायचे आहे. बोला सुधा मॅडम, काय जाणवलं? माईक ऑन करा. एनर्जी म्हणजे खूप शांत असं वाटलं मला. खूप अजून रिलॅक्स अजून आणि थोडेसे हात माझे खूप असे गरम वाटत होते. येस, व्हेरी गुड. नीलम मॅडम बोला. मॅम, एनर्जी असं नाही जाणवलं, पण एकदम माहिती नाही मी कुठे होते. एकदम ब्लँक होते मी, म्हणजे मला काहीच विचार येत नव्हते, काहीच नाही, फक्त तुमचा आवाज येत होता. येस, रिलॅक्स झालेले होते तुम्ही अगदी. हा. शून्य अवस्थेत गेले असं म्हणता येतं त्याला. ओके. ओके. येस. पूजा मॅडम बोला, काय वाटलं तुम्हाला? पूजा मॅडम, तुम्ही ऑफिसात आहे, बोलू शकतात का? कांचनमाला मॅडम बोला. ओके, ऑफिसला आहे, नाही बोलू शकत, ठीक आहे. कांचनमाला मॅडम, तुमचा माईक ऑन करा आधी. माईक म्यूट आहे. ओके. हा, बोला आता. नमस्कार मॅडम. नमस्कार, बोला. माझ्या हाताची ओंजळ केली ना, त्याला हात थोडे जड झाले होते माझे. हा. हा, हातामध्ये काहीतरी येतंय आणि मी ग्राउंड चक्रावरती ठेवल्यानंतर डोकं पण माझं एकदम काहीतरी जड असं जाणवत होतं डोक्यात आपल्या. येस, व्हेरी गुड. हातातून. खूप हा. छान शक्तिपात झाला तुमचा. अरे वा, छान. शलाका मॅडम बोला. काय खूप एनर्जी शांत जाणवली? आणि रिलॅक्स वाटलं मॅडम. येस. येस. शांत रिलॅक्स वाटलं एकदम. येस, व्हेरी गुड. करण सर. मॅडम, माझा अनुभव असा आहे की जेव्हा तुम्ही मला सांगितलं आम्हाला ओंजळ करा, ओंजळ करून आम्ही बसलो, पिन ड्रॉप सायलेन्स होतं, बरोबर. त्यानंतर तुम्ही सांगितलं की मस्तकाला दोन्ही हात लावा, बरोबर, स्पर्श झाला पाहिजे. आणि जेव्हा ते मस्तकाला स्पर्श झाला ना, तर मला माझं माझा अनुभव सांगतोय, मला एक लांब अशी ज्योत, म्हणजे जसं आपण दिव्याची ज्योत असते ना, तशी दिसली. त्यानंतर आहे ना, जे तुम्ही म्हणतात ना चक्र असतं, जे डायमंड्स असतात गोल, जसं पृथ्वी कशी गोल आहे तशी निळे हिरवे असे सर्कलने जात होतं, असं गोल फिरल्यास ब्रह्मांड जसं फिरतं ना. म्हणजे हा माझा जेन्युनली आत्ताचा 2 सेकंदाचा अनुभव आहे. तर ते मला असं ब्रह्मांड माझ्या समोरून चाललंय, म्हणजे एक निळ्या कलरचं चाललं आहे, एक हिरव्या कलरचं चाललं आहे, एक लाल कलरचं चाललं आहे. आणि त्याच्यानंतर आहे ना, असं जसं आकाशात चांदणे असतात ना, तसे हिरव्या कलरचे असे चांदणे दिसत होते मला. म्हणजे हा माझा फक्त अनुभव आहे. येस, खूप छान अनुभव आला तुम्हाला. खूप छान. ब्रह्मांडीय एनर्जीशी कनेक्ट झाल्या आणि ब्रह्मांड पूर्ण दिसलंय ना तुम्हाला. किती हा, सुंदर अनुभव देवा आलेला आहे शपथ. तुम्हाला. येस येस, खूप देवा शपथ, छान. मला ते 2 सेकंदात सगळं ऑब्झर्विंग झालं पटकन, की असं सगळं चाललंय आहे, असं असं फिरतंय. आणि मला दिसतंय, पहिली ती एक ज्योत दिसली मला, जसं की आपण स्वामींकडे या मंदिरात जसं दिवा लावतो, ती लांबून अशी मला ज्योत दिसते आहे. आणि त्याच्यानंतर ते ब्रह्मांडासारखं सगळं चाललेलं आहे व्हेरी असं. गुड. खूप छान. खूप छान. नवनाथ सर बोला. मॅडम, एक मिनिट. हो, बोला. मॅडम, मला पिवळं वलय सुरुवातीला दिसलं आणि पिवळ्या वलयामध्ये गोल 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 फिरल्यासारखं दिसत होतं. आणि माझं जे आराध्य दैवत आहे स्वामी समर्थ महाराज, हे स्वामी समर्थ महाराज असं मला अगदी साक्षात दर्शन झालं, माझ्या डोळ्यातून पाणी आलं. येस. येस, खूप छान. दमयंती मॅडम बोला. मला रिलॅक्स वाटलं फक्त. येस, व्हेरी एवढंच. गुड. अजून कुसुम मॅडम बोला.
कुसुम मॅडम, आवाज येतो शांत आहे वाट- माझा? हो हो, येतो मॅडम. हो, बोला. शांत वाटत होतं मला. येस, व्हेरी गुड. हे बघा, शांत खूप शांत वाटत. येस येस, खूप छान सगळ्यांना अनुभव आलेले आहे. पण आता आपण प्रत्येकाचे अनुभव घेऊ तर आपला सिलेबस राहून जाणार आहे, म्हणून आपण थोड्या लोकांचे अनुभव घेऊ. आता पुढच्या वेळेला अजून पुढच्या लोकांचे अनुभव घेऊया. ओके, चला. आता आपल्याला जे मी सांगते आहे का, एनर्जी ऍक्टिव्हेशन करायचं आहे. आज तुम्हाला सगळ्यांना अजून एक गोष्ट सांगायची राहिली का, आज तुम्हाला सगळ्यांना दिवसभरात पाणी भरपूर प्यायचं असेल. तुम्ही जर रोज 2 लिटर पाणी पित असाल तर आज 3 लिटर पाणी प्यायचं आहे. ओके, म्हणजे ती जी एनर्जी आहे ती आपल्या शरीरामध्ये एक 10 मिनिटातच तुम्हाला एकदम नॉर्मल होणार आहे. जे हात तुमचे जड झाले, डोकं जड झालं, काहीतरी त्या एनर्जी तुमच्यापर्यंत पोहोचली आहे, म्हणून हे सिम्पटम्स आहे का जड झाल्यासारखे वाटतं आहे. ओके, आणि ते होणं खूप चांगलं आहे. ओके, पण ते आपल्याला आता आपल्या शरीरामध्ये नॅचरल परत आपल्याला आपलं आपलं रुटीन मध्ये यायचं आहे, तर आपण त्याच्यासाठी पाणी पिणं हा एकच उपाय आहे. तुम्हाला आज दिवसभरामध्ये भरपूर पाणी प्यायचं आहे. बस, ओके, तुम्ही थोड्या वेळातच एकदम नॅचरल पहिल्यासारखे नॉर्मल होऊन जाणार आहे. ओके, येस. चला, आता आपण एनर्जी ऍक्टिव्हेशन बघणार आहोत. आता हे एनर्जी ऍक्टिव्हेशन म्हणजे काय असतं आपण ते बघूया. आता ज्या वेळेला काही लोकांना थोड्या कमी प्रमाणामध्ये एनर्जी जाणवते, काही लोकांना खूप स्ट्रॉंगली एनर्जी जाणवते शक्तिपाताची. ओके, तर ती ज्या लोकांना कमी जाणवली आहे किंवा ज्या लोकांना जास्त जाणवली आहे, तर त्यांची ती एनर्जी अजून वाढण्यासाठी हे जे ऍक्टिव्हेशन आहे हे डेली आपल्याला करायचे आहे. याची डेली प्रॅक्टिस करायची आहे. का आपल्या दोघी तळ हातांमधून आपल्याला संवेदना जाणवल्या पाहिजे. का आपल्या तळ हातांमध्ये काहीतरी असं गोल 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 चक्र फिरतं आहे आणि तेच आपल्याला व्हायब्रेशन जाणवत आहेत दोघं हातांमध्ये. ओके, तर आपल्याला हे पुढे हिलिंग करण्यासाठी मदत होणार आहे. आज तुमचं सगळ्यांचं सर्वात पहिले खूप खूप अभिनंदन आहे का आजपासून तुम्ही रेकीचे साधक झालेले आहात. तुमचा रेकी लेवल 1चा शक्तिपात झालेला आहे. ओके, चला. आता आपल्याला बघायचं आहे एनर्जी ऍक्टिव्हेशन. तुम्ही कॅमेरे ऑन केले तर मी खूप छान तुमच्याकडनं करून घेऊ शकते. जर तुम्ही चुकीचं करत असाल तर मला बघता येईल, मी तुम्हाला परत जिथं चुकत असेल ते सांगू शकणार आहे. ओके, तर जे ऑफिसमध्ये आहे त्यांनी नाही ऑन केले तरी चालतील, पण बाकीच्यांनी कॅमेरे ऑन करायचे आहेत. ओके, चला. सर्वांनी दोन्ही हात रब करायचे आहे. मी सर्वांना आता म्यूट करते आहे, कोणीच माईक ऑन करायचा नाहीये. बघा, आपण आता रेखी साधक झालेलो आहोत, आपल्यामुळे कोणालाही त्रास होता कामा नये. ही आता आपली जबाबदारी आहे. मी सर्वांना म्यूट केलेलं आहे. दोन्ही हात रब करा. दोन्ही हात रब करायचे आहेत. आपल्याला रेकीची प्रार्थना करायची आहे. मी स्वतःची आभारी आहे. मी दिव्य रेकी शक्तीची आभारी आहे. मी माता पिता समस्त गुरुजनांचे आभारी आहे. रेकी अमृत, रेकी अमृत, रेकी अमृत, असं म्हणून आपले दोन्ही हात रब करायचे आहेत. आपल्याला कप शेप मध्ये हात घ्यायचे आहे. मी पहिले सांगते, तुम्ही समजून घ्या. कप शेप मध्ये हात घ्यायचे. आपला जो लेफ्ट हँड आहे, डावा हात खाली घ्यायचा आणि राईट हँड वर घ्यायचा आहे कप शेप मध्ये. ओके, आणि वर खालचा हात नाही हलवायचा, डावा हात नाही हलवायचा, वरचा हात हलवायचा आणि तो क्लॉकवाईज गोल गोल फिरवायचा आहे. क्लॉकवाईज अगदी हळुवार गोल फिरवायचा आहे. दोन्ही हातांमध्ये तुम्हाला असं काहीतरी गोल गोल चक्र फिरताना जाणवेल, संवेदना जाणवतील दोन्ही हातांमध्ये. दोन्ही हातांमध्ये खूप अंतर नाही ठेवायचं आहे. थोडे दोन्ही हात जवळ घ्यायचे आहे, पण स्पर्श नाही करायचा आहे दोन्ही हातांनी एकमेकाला. ओके, मी हे तुम्हाला दिसण्यासाठी वर करते आहे. तुम्ही नॉर्मल थोडे हात खाली घेऊन केलं तरी चालणार आहे, तुमचे हात दुखून येतील. ओके, आपण सुरुवात करूया. दोन्ही हात रब करायचे आहेत. येस, माझ्या मागे सगळ्यांनी बोलायचं आहे. चार्ज, हील अँड प्रोटेक्ट माय पाम चक्र. 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 चार्ज, हील अँड प्रोटेक्ट माय पाम चक्र.
Charge, heal and protect my palm chakra. 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 दुसरा हात. आता आपला उजवा हात खाली घ्यायचा आहे आणि डावा हात वरती घ्यायचा आहे. राईट हँड खाली आणि लेफ्ट हँड वर घ्यायचा आहे. आणि सेम. चार्ज, हील अँड प्रोटेक्ट माय पाम चक्र. चार्ज, हील अँड प्रोटेक्ट माय पाम चक्र. करण सर खूप फास्ट फिरवतो आहे. अगदी हळूवार हात फिरवायचा आहे. दोन्ही हातांमध्ये जी एनर्जी आहे तिचा अनुभव घ्यायचा आहे आणि जवळ घ्या दोन्ही हात. चार्ज, हील अँड प्रोटेक्ट माय पाम चक्र. 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 आता जो डावा हात आहे त्याची मूठ बंद करायची आणि मांडीवर ठेवायचा आहे हात. आणि उजवा हात आपल्या क्राउन चक्रावर घ्यायचा आहे. स्पर्श करायचा नाहीये. थोडं अंतर घेऊन कप शेप मध्ये हात राहील आपला. क्लॉकवाईज फिरवायचा आहे. चार्ज, हील अँड प्रोटेक्ट माय सेवन चक्र. 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 आपल्या नाभीजवळ हात घ्यायचा आहे. नाभीला स्पर्श करायचा नाहीये. थोड्या अंतरावरून आणि क्लॉकवाईज हात फिरवायचा आहे. चार्ज, हील अँड प्रोटेक्ट माय नाभी चक्र. 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 चार्ज, हील अँड प्रोटेक्ट माय नाभी चक्र.
दोन्ही हात आपल्या छातीवर ठेवायचे आहे. इथे हृदयाजवळ हात ठेवायचे आहे. आपल्या हृदयाला स्पर्श करायचा आहे. चार्ज, heal and protect my body and aura. Charge, 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 heal and protect my body and aura. दोन्ही हात रब करायचे आहेत आणि अलगद आपल्या चेहऱ्यावर ठेवायचे आहे. हाताच्या अंधारातच डोळे उघडायचे आहेत. रिलॅक्स, रिलॅक्स, जस्ट रिलॅक्स. हे जे आता आपण बघितलेलं आहे हे एनर्जी ऍक्टिव्हेशन आहे. याची तुम्हाला रोज प्रॅक्टिस करायची आहे. हे 4 स्टेप सांगितले आपण. दोन्ही हात एक, नंतर आपलं क्राउन चक्र, नाभी चक्र आणि आपल्या हृदयावर हात ठेवून अशा आपण 4 स्टेप केलेले आहे. याच्या तुम्हाला डेली प्रॅक्टिस करायची आहे. त्याच्याने तुमची एनर्जी तुम्हाला ही खूप छान पद्धतीने जाणवणार आहे. तुम्हाला ती फील होणार आहे. ओके, चला आता सर्वांनी दोन्ही हात रब कर, दोन्ही हात आपल्या मांडीवर ठेवायचे आहे. तळवे आकाशाकडे, डोळे बंद, पाठीचा कणा ताठ. रिलॅक्स, रिलॅक्स, रिलॅक्स करायचे आहेत. सर्वांनी रिलॅक्स व्हायचं आहे. दोन्ही हात रब करा, दोन्ही हात रब करा आणि आपल्याला एक एनर्जी बॉल बनवायचा आहे. दोन्ही हात रब करून कप शेप मध्ये हात घ्यायचे आणि एकमेकापासून दूर करायचे. बघा तुम्हाला दोन्ही हातांमध्ये मॅग्नेटिक फील्ड जाणवणार आहे आणि ते एकमेकापासून हळूवार पुढे मागे करत करत ते वाढवायचं आहे आपल्याला. असा तुम्हाला एनर्जी बॉल बनवायचा आहे. करा सगळ्यांनी. एनर्जी बॉल बनवायचा आहे. व्हेरी गुड. तो एनर्जी बॉल बनला का आपल्या हातामध्ये पकडून ठेवायचा आहे आणि त्या एनर्जी बॉलकडे बघायचं आहे त्याच्यामध्ये आणि बोलायचं आहे. अनंत स्रोतातून येणारी दिव्य ब्रह्मांडीय ऊर्जा माझ्या क्राउन चक्रामध्ये आलेली आहे. अनंत स्रोतातून वाहत येणारी दिव्य ब्रह्मांडीय ऊर्जा माझ्या क्राउन चक्रामध्ये आलेली आहे. अनंत स्रोतातून येणारी दिव्य ब्रह्मांडीय ऊर्जा माझ्या क्राउन चक्रामध्ये आलेली आहे. ही एनर्जी आलेली तुम्हाला जाणवेल आणि आता हळूवार ही एनर्जी उचलून आपल्या डोक्यावर ठेवायची आहे, आपल्या क्राउन चक्रावर ठेवायची आहे. हळूवार ही ब्रह्मांडीय दिव्य रेखीची ऊर्जा आपल्या क्राउन चक्रावर ठेवायची आहे. स्पर्श करायचा आहे आपल्या क्राउन चक्राला. रिलॅक्स, रिलॅक्स, जस्ट रिलॅक्स, जस्ट रिलॅक्स. दोन्ही हात आपल्या मांडीवर ठेवायचे आहेत. तळवे आकाशाकडे, डोळे हळूवार बंद करायचे आहेत. शरीरावर कुठे दुखत असेल, तणाव असेल, तिथे लक्ष केंद्रित करायचे आहे. आपल्या शरीरावर कुठे दुखत असेल, तणाव असेल, त्रास होत असेल, तिथे आपलं संपूर्ण लक्ष केंद्रित करायचं आहे. अनंत ब्रह्मांडातून येणारी दिव्य ब्रह्मांडीय ऊर्जा आपल्याला दिव्य उपचार प्रदान करत आहे. आपल्याला दिव्य उपचार प्रदान करत आहे. सहजतेने तुम्ही डोळे बंद केलेले आहेत. शरीर लेवलवर, मन लेवलवर कुठेही काही दुखणं असेल, त्रास असेल, तिथे ही दिव्य ऊर्जा पोहोचत आहे. तिथे तुम्हाला लक्ष केंद्रित करायचे आहे. तिथे तुम्हाला लक्ष केंद्रित करायचे आहे. संपूर्ण लक्ष
केंद्रित करायचं आहे. तिथे दिव्य उपचार ऊर्जांचं हिलिंग होत आहे. तिथे दिव्य रेकीच्या ऊर्जांचं हिलिंग होत आहे. हिलिंग होत आहे आणि आपल्याला दिव्य हिलिंग मिळत आहे. एक सकारात्मक हिलिंग तिथे होत आहे. सकारात्मक हिलिंग तिथे होत आहे. संपूर्ण आरोग्याचा लाभ आपल्याला प्राप्त 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 होत आहे. दिव्य रेकी ब्रह्मांडीय ऊर्जा आपल्या प्रत्येक सेलमध्ये पोहोचत आहे. आपल्या प्रत्येक सेलमध्ये पोहोचत आहे आणि दिव्य उपचार होत आहे. दिव्य उपचार होत आहे. दिव्य उपचार होत आहे. संपूर्ण स्वास्थ्याची प्राप्ती आपल्याला होत आहे. संपूर्ण स्वास्थ्याची प्राप्ती आपल्याला होत आहे. संपूर्ण स्वास्थ्याची प्राप्ती आपल्याला होत आहे. आता जिथे दुखणे आहे तिथे फोकस करायचा आहे. दिव्य रेकीची शक्ती तिथे पोचत आहे. तुमचे दोन्ही हात तुमच्या दुखणाऱ्या बॉडी पार्टवर ठेवायचे आहे. तुमचे दोन्ही हात तुमच्या दुखणाऱ्या बॉडी पार्टला स्पर्श करायचा आहे. दोन्ही हातांनी स्पर्श करायचा आहे. दिव्य रेकीची शक्ती तिथे पोचत आहे. दिव्य रेकीची शक्ती तिथे पोचत आहे. आता तुम्हाला जिथे वेदना आहे, त्रास आहे, दुःख आहे, तिथे एक हात ठेवायचा आहे. तुम्हाला तिथे फोकस करायचा आहे. दिव्य रेकीचे हिलिंग तिथे होत आहे. दिव्य रेखी ऊर्जा तिथे पोचत आहे. तुम्हाला संपूर्ण पॉझिटिव्हिटीने तिथे दिव्य उपचार प्रदान करत आहे. दिव्य उपचार प्रदान करत आहे. यू आर द हिलिंग मॅग्नेट. यू आर द हिलिंग मॅग्नेट. यू आर द हिलिंग मॅग्नेट. अनंत स्रोतातून वाहत येणारी ही दिव्य ऊर्जा आपल्याला दिव्य उपचार प्रदान करत आहे. आपल्याला दिव्य उपचार प्रदान करत आहे. कोणतेही दुखणे असेल किंवा ताण असेल, संपूर्ण हिलिंग होत आहे. आपले संपूर्ण तिथे हिलिंग होत आहे. संपूर्ण हिलिंग होत आहे. यू आर द हेल्थ मॅग्नेट. यू आर द हेल्थ मॅग्नेट. यू आर द हेल्थ मॅग्नेट. आपल्याला संपूर्ण स्वास्थ्याची प्राप्ती होत आहे. आपल्याला संपूर्ण स्वास्थ्याची प्राप्ती होत आहे. थोडा वेळ काहीच बोलायचं नाही आहे. दुखणाऱ्या भागांवर आपल्या हातांमधून ज्या संवेदना सुरू झालेल्या आहे त्या संपत नाही तोपर्यंत आपल्याला हळूवार हिलिंग करायचं आहे. हळूवार हिलिंग करायचं आहे. रिलॅक्स, रिलॅक्स, जस्ट रिलॅक्स, जस्ट रिलॅक्स.
हळूवार रिलॅक्स व्हायचे आहे. रिलॅक्स व्हायचे आहे. रिलॅक्स व्हायचे आहे. सर्वांनी पाणी पिऊन घ्या. कसं वाटतं आहे? कोणाला रिलीफ वाटतं आहे? कोण सांगेल? स्वप्नाली मॅडम, काय फील होतं आहे? माईक ऑन करा. थोडं हातामध्ये वगैरे जडपणा आलाय म्हणजे स्टार्टिंग पासूनच. येस. आणि तुमच्या दुखणाऱ्या बॉडी पार्टवर तुम्ही हात ठेवले त्यावेळेला कसं फील झालं? असं थोडं रिलॅक्स वाटतंय. येस, व्हेरी गुड. अजून अजून कोण शेअर करेल? नवनाथ हॅलो सर मॅडम. बोला. शलाका बोलतीये ना. हा बोला. हा हॅलो. पूर्ण माझ्या बॉडीमध्ये जडपणा आला होता. दोन्ही हात जड आले होते आणि डोकं पण जड आलं होतं. ज्यावेळेस ते तुम्ही ऍक्टिव्हेशन करायला सांगितलं की तुमचा जो दुखणारा भाग आहे, दुखणाऱ्या भागावर तुम्ही दोन्ही हात ठेवा, एक हात ठेवा, त्यावेळेस हळूहळू कमी होत झाले. परंतु अजून हात जड आहेत मॅडम. येस, हातामध्ये जडपणा अजून येस, येस. पाणी प्यायचं आहे आज दिवसभर. ओके. हो येस, चालेल मॅडम. येस. बोला शलाका मॅडम, बोला. हा मॅडम, माझी 2 वर्षापूर्वी ब्रेस्ट कॅन्सरची सर्जरी झालेली आहे मॅडम. तेव्हापासून माझा हात खूप दुखतो. आज खरंच खूप रिलॅक्स वाटलं. येस, जसं काही मी स्वतःला हील करत होते असं वाटलं मला. डाव्या साईडला मला मुवमेंटला थोडा त्रास होतोय, पण आज खरंच खूप रिलॅक्स वाटलं. येस, व्हेरी गुड. खूप छान. बघा, तुम्ही रोज कराल ना तर तुम्हाला खूप छान आराम पडून जाईल तिथे. ओके. येस, व्हेरी गुड. अजून कोण शेअर करेल? थँक्यू मॅम. थँक्यू. येस, येस. नीलम मॅडम, बोला. मॅम, माझी पण लेफ्ट साईडची सर्जरी झाली आहे. तिथे पेन करत होतं. म्हणजे मध्ये मध्ये थांबून थांबून पेन करत होतं आणि आता स्टार्टिंगला लेक्चर चालू केला तेव्हापासून दुखत होतं. आणि आता हिलिंग केल्यानंतर पेन गेलं. गेलं म्हणजे बिलकुल थांबलं दुखायचं. हो. येस, व्हेरी गुड. खूप छान. दुखायचं. येस. श्रद्धा बागुल मॅडम, बोला. हा मॅडम, मी प्रवासामध्ये मी आता जॉईन झाले. रेकॉर्डिंग मिळेल ना? हो हो, रेकॉर्डिंग मिळेल तुम्हाला. ग्रुपवर येऊन जाईल रेकॉर्डिंग. हा, तरी जॉईन आहे आता, मी आता जॉईन झाले. बरं बरं बरं, चालेल चालेल. ओके. अजून चला, आता मी तुमचं हिलिंग करून दिलेलं आहे. हे आता तुम्ही बघा रेकीचे साधक झालेले आहात. आता तुमची जी रेकी लेवल 1 जी आहे याच्यामध्ये तुम्हाला 10% एनर्जी मिळत असते. आणि रेकी लेवल 1 ही स्पर्श चिकित्सा आहे. ओके. म्हणजे आपल्याला जिथेही हिलिंग करायचं आहे तिथे आपल्याला त्या बॉडी पार्टला स्पर्श करायचा आहे, मग तिथे हिलिंग होणार आहे. ओके. रेकी लेवल 2 जी आहे त्याच्यामध्ये आपली एनर्जी ही 40% होते आणि त्याच्यामध्ये आपल्याला त्या व्यक्तीला स्पर्श करायची गरज नाहीये. आपण डिस्टन्सने हिलिंग पाठवू शकतो. ती व्यक्ती जगाच्या पाठीवर कुठेही असेल तरी सुद्धा आपण तिला हिलिंग पाठवू शकतो. ओके. तर आता रेकी लेवल 1 मध्ये ज्याही व्यक्तीला आपल्याला हिलिंग करायचं आहे, रेकीची एनर्जी द्यायची आहे, ती व्यक्ती आपल्या समोर राहणं गरजेचं आहे का तिला आपण स्पर्श करू शकणार आहोत. ओके. तर आजपासून तुम्ही रेकीचे, तुमचा आज शक्तिपात झालेला आहे. तुम्ही आज रेकी लेवल 1 चे 10% शक्तिपात तुमचा झालेला आहे. तर आजपासून तुम्ही रेकीचे साधक झालेले आहात. तर आजपासून तुम्ही हिलिंग करू शकणार आहात. आता स्वतःचं हिलिंग कसं करायचं आणि दुसऱ्याचं हिलिंग कसं करायचं हे मी तुम्हाला शिकवते आहे. ओके. तर आता स्वतःचं हिलिंग जे करतो सेम प्रोसिजर मध्ये आपण दुसऱ्याचं करणार आहोत. काहीच फरक नाही. फक्त जिथे आपण आपलं स्वतः हिलिंग करताना आपण आपलं स्वतःचं नाव घेणार आहोत, तिथे आपण त्या समोरच्या व्यक्तीचं नाव घेणार आहोत. एवढाच फरक आहे, बाकी काहीच फरक नाहीये. ओके. आता एक गोष्ट लक्षात घ्या का ज्या वेळेला आपण हिलिंग करतो तर आता बघा, पाठीचं दुखणं असेल तर मला पाठीला असे हात मी मागे करून बसून नाही शकणार ना. माझे हात पाठीला किंवा कमरेला असं जास्त वेळ धरून बसता नाही येणार. शोल्डर
तर मग त्यावेळेला काय करायचं, स्वतःचं हिलिंग करताना बरं का, फक्त हे स्वतःच्या हिलिंग करताना आपण काय करायचं आहे, आपली जी मागची बॉडी पार्ट आहे त्याला फ्रंटचा बॉडी पार्ट घोषित करायचा आहे. म्हणजे जिथं पाठीचा भाग येतो, आता हा माझा पाठीचा सेंटरचा भाग आहे, तर मी त्याला इथे सेंटरला घोषित करेल आणि इथे हे करेल की ही माझी पार्ट आहे आणि मग मी इथे हिलिंग करणार आहे. ओके, हे सगळ्यांना परत सांगते मी का आपण आपल्या ज्या वेळेला पाठीच्या जिथे आपले हात पोहोचत नाही तिथे आपल्याला हिलिंग करताना स्पर्श करायचा आहे. तर मग आपण आपल्या बॅक साईडचा जो बॉडी पार्ट आहे त्याला फ्रंट साईडचा बॉडी पार्ट घोषित करणार आहोत. ओके, मग त्यावेळेला आपण कसं बोलणार आहोत, मी शलाका माझ्या बॅक साईडचा जो बॉडी पार्ट आहे त्याला फ्रंट साईडचा बॉडी पार्ट घोषित करत आहे. ओके, आता जिथे पाय आहे, गुडघे आहे, तिथे आपण स्पर्श करू शकतो, तिथे काहीच बोलायची गरज नाहीये हे आपल्याला. फक्त ज्यांना कमरेचं, पाठीचं, मागच्या मानेचं दुखणं आहे का तिथे आपण जास्त वेळ असे हात ठेवून शकणार नाही. ओके, तर त्यावेळेला आपल्याला हे घोषित करायचं आहे. ओके, आलंय सगळ्यांना इथपर्यंत लक्षात? चला मग आता आपण तुम्हाला हिलिंग कसं करायचं ते मी शिकवणार आहे आणि त्याच्या सोबतच आपण दुसऱ्याला हिलिंग कसं करायचं ते पण बघणार आहोत. सेम प्रोसिजर आहे, प्रोसिजर मध्ये काहीच फरक नाहीये, फक्त आपण स्वतःला जे करतो तेच दुसऱ्याला स्पर्श करून करायचं आहे. त्याच्यात दुखणाऱ्या बॉडी पार्टला आपल्याला स्पर्श करायचा आहे. ओके, चला सर्व रेडी आहे? आता आपण आपली टाच दुखते आहे, समजा पायाची आपली टाच दुखते आहे, टाचा दुखतात ना भरपूर लेडीजच्या, तर आपण त्याला हिलिंग करूया. ओके, तर आता पायाला स्पर्श आपण सगळे करू शकतो म्हणून मग आपल्याला त्याला मागचा बॉडी पार्ट घोषित करायची गरज नाहीये. ओके, मग आपण आता त्याला हिलिंग करणार आहोत. चला सर्वांनी माझ्या बरोबर करायचं आहे. मी आता पायाच्या टाचेचं सांगते आहे, तुम्ही तुमच्या दुखणाऱ्या बॉडी पार्टला घोषित करा तो भाग. असं नाही का तुम्ही टाचच घेतली पाहिजे. मी एक उदाहरण घेते आहे. ओके, मी तुम्हाला एक काहीतरी उदाहरण देते आहे का मी टाच नाही, जाऊ द्या, गुडघे घेते. गुडघ्यांचं खूप जणांना दुखणं असतं. ओके, मी तुम्हाला गुडघ्याचं उदाहरण सांगते आहे, पण तुमचं जे बॉडी पार्ट दुखतं आहे त्याला तुम्ही घोषित करा आणि त्याला हिलिंग करा. ओके, चला दोन्ही हात रफ करायचे आहेत. रेखीची प्रार्थना करायची. आपल्याला काहीही करायचं असेल तर सुरुवातीला रेखीची प्रार्थना करूनच सुरुवात करायची आहे. मी स्वतःची आभारी आहे, मी दिव्य रेखी शक्तीची आभारी दिव्य आहे. रेखी शक्तीची आभारी, मी माता पिता एक मिनिट, मला म्यूट करू द्या सगळ्यांना, बाकीचे डिस्टर्ब होतात ना म्हणून. ओके, मी स्वतःची आभारी आहे, मी दिव्य रेखी शक्तीची आभारी आहे, मी माता पिता समस्त गुरुजनांचे आभारी आहे. रेखी अमृत, रेखी अमृत, रेखी अमृत, असं म्हणून दोन्ही हात रब करायचे आहेत. आता समजा आपला गुडघा दुखतो आहे तर आपल्याला काय करायचं आहे, गुडघ्याला स्पर्श करायचा आहे आणि आपण गवत कसं उपटतो, छोटं गवत आहे, छोटस एवढं एवढं. एकच मिनिट. ओके, येस, दोन्ही हात रफ केले. आता आपण गवत आहे, एवढं छोटं गवत आहे, त्याला कसं उपटतो जमिनीतून, तसं आपल्याला तिथे गुडघ्यावर निगेटिव्ह एनर्जी काढायची आहे. गुडघ्यावर आपल्याला तसं फील करायचं आहे का आपण तिथून गवत उपटून काढतो आहे. छोटं गवत आहे त्याला जोर जोरात ओढून काढावं लागतं मुळासकट उपटताना. तर तसं आपल्याला करायचं आहे दुखणाऱ्या बॉडी पार्टला. त्या पद्धतीने तिथे एक आपण 10 मिनिटं हे गवत उपटल्यासारखं करणार आहोत. सर्व निगेटिव्ह एनर्जी आपल्याला तिथून काढायची आहे. तुम्ही म्हणाल मॅडम हे काय सांगता आहे, पण हीच प्रोसिजर आहे. हे तुम्ही करताना 1-2 मिनिटातच तुम्हाला असं चिगट चिगट ब्लॅक ब्लॅक कलरचं ओढून काढता आहे असं तुम्हाला फील होणार आहे, जर तुम्ही नीट मन लावून केलं तर. आणि तिथे लगेच तुम्हाला आराम मिळणार आहे. तर करा सगळ्यांनी. सर्व निगेटिव्ह एनर्जी ओढून काढायची आहे.
सर्वांनी ते सर्व निगेटिव्ह एनर्जी काढायची आहे. आता हे आपल्याला किती वेळ करायचं आहे? 5 ते 10 मिनिटं आपल्याला हे करायचं आहे. स्पर्श करायचा आहे. हो, गुडघ्याला स्पर्श करून करून ती निगेटिव्ह एनर्जी आपल्याला काढायची आहे तिथून ओढून. ओके, सर्व निगेटिव्ह एनर्जी ओढून काढायची आहे. हे 5 ते 10 मिनिटं आपल्याला करायचं आहे. त्याच्यानंतर आपले हात जे आहे त्यांना असं क्लीन 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 करायचं आहे. आपले दोन्ही हात रब करून त्या गुडघ्याला स्पर्श करायचा आहे. गुडघ्याला कप शेप मध्ये दोन्ही हातांनी स्पर्श करायचा आहे आणि डोळे बंद करून तिथे म्हणायचं आहे, अनंत ब्रह्मांडातून दिव्य ब्रह्मांडीय ऊर्जा माझ्या हातातून प्रवाहित होत आहे. अनंत ब्रह्मांडातून येणारी दिव्य रेखी शक्तीची ऊर्जा माझ्या क्राउन चक्रातून माझ्या 7 चक्रामध्ये प्रवेश करत आहे. माझ्या 7ही चक्रातून ही दिव्य ब्रह्मांडीय ऊर्जा तुमच्या औरामध्ये आलेली आहे. आता ही ऊर्जा तुमच्या हातांमधून फ्लो होत आहे. आता ही ऊर्जा तुमच्या हातांमधून फ्लो होत आहे. तुमच्या हातांमधून फ्लो होत आहे. आणि जिथे तुमचं दुखणं आहे तिथे दिव्य उपचार प्रदान करत आहे. जिथे तुमचं दुखणं आहे तिथे दिव्य उपचार प्रदान करत आहे. दिव्य उपचार प्रदान करत आहे. दिव्य हिलिंग होत आहे. तिथे दिव्य हिलिंग होत आहे. तुमचे हात आता तुम्हाला जड झाल्यासारखे जाणवेल. तुमचे हात तुम्हाला जड झाल्यासारखे जाणवतील. तुमच्या हातातून एक दिव्य हिलिंगची ऊर्जा फ्लो होत आहे. तुमच्या हातातून दिव्य हिलिंगची ऊर्जा फ्लो होत आहे. आणि जिथे दुखणं आहे, वेदना आहे, तिथे दिव्य उपचार प्रदान होत आहे. तिथे दिव्य उपचार प्रदान होत आहे. तिथे दिव्य उपचार प्रदान होत आहे. आता आपण स्वतःला जेव्हा हिलिंग करतो आहे तर स्वतःला म्हणायचं, आणि ज्या वेळेला दुसऱ्याला हिलिंग करतो आहे तेव्हा त्या व्यक्तीचं नाव घ्यायचं आहे आणि त्या व्यक्तीला आराम मिळतो आहे असं म्हणायचं आहे. आता आपण स्वतःला करतो आहे तर तिथे म्हणणार आहोत, मला संपूर्ण स्वास्थ्याची प्राप्ती झालेली आहे. मला संपूर्ण स्वास्थ्याची प्राप्ती झालेली आहे. मला संपूर्ण स्वास्थ्याची प्राप्ती झालेली आहे. डोळे बंद करून फील करायचं आहे. हातातून संवेदना सुरू होऊन आपल्या हातातून संवेदना संपत नाही तोपर्यंत आपल्याला हिलिंग करायचं आहे. तोपर्यंत आपल्याला हिलिंग करायचं आहे. हिलिंग करायचं आहे. मला संपूर्ण स्वास्थ्याची प्राप्ती झालेली 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 आहे. हे ईश्वर ऐसा ही हो. 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 आपल्या हातातून संवेदना सुरू होऊन आपल्या हातातल्या संवेदना संपत नाही तोपर्यंत आपल्याला हिलिंग करायचं आहे. हिलिंग करायचं आहे. हिलिंग करायचं आहे. रिलॅक्स, रिलॅक्स, जस्ट रिलॅक्स, जस्ट रिलॅक्स.
ज्यांच्या हातातून संवेदना संपल्या असतील त्यांनी पाणी पिऊन घ्या. आलं लक्षात कसं करायचं आहे? आपण जे स्वतःसाठी केलेलं आहे तेच फक्त दुसऱ्या समोरच्या व्यक्तीचं नाव घ्यायचं आहे त्यावेळेला आणि त्या व्यक्तीचं करायचं आहे. आपण जसं आपल्या स्वतःच्या बॉडी पार्टला हात लावणार आहोत, तिथे निगेटिव्ह एनर्जी काढणार आहोत, सेम आपल्याला दुसऱ्या व्यक्तीचं तसंच करायचं आहे. ओके. आणि त्याच्यानंतर आपण ज्यावेळेला स्वतःचं करतो आहे तर आपल्याला आपली कॉर्ड कट करायची गरज नाही आहे. पण ज्यावेळेला आपण दुसऱ्याचं हिलिंग करतो आहोत तिथे आपल्याला कॉर्ड कट करायची आहे. हे VIMP लिहून घ्या या पॉइंटला, का आपल्याला कॉर्ड कट करणं खूप महत्वाचं आहे. कशी करायची? आपल्या नाभीजवळ हात घ्यायचे, कट कट कट, डिलीट 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 करा सगळ्यांनी. कट कट कट, डिलीट 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 3 वेळा करायचं आहे. ओके. हे स्वतःसाठी केलं तर करायची गरज नाहीये आपल्याला, पण आपण ज्यावेळेला दुसऱ्या व्यक्तीचं हिलिंग करणार आहोत तर तिथे आपल्याला हे करणं महत्वाचं आहे. ओके. येस. चला, कोणाला रिलीफ वाटला माईक ऑन करायचा आहे, हँड रेज करा म्हणजे मी तुम्हाला चान्स देते बोलायला. कोणाला आराम मिळाला? दुसऱ्याला हिलिंग कसं करायचं आहे आलं लक्षात? स्वतःचं हिलिंग, दुसऱ्याचं हिलिंग. तुम्ही आजपासून हिलिंग करू शकणार आहात. नीलम मॅडम बोला. मॅम जिथे बॅक मला पेन होत होतं तिथे मी हिलिंग केलं, थांबलं माझं पेन. अरे वा, खूप छान. खूपच छान. व्हेरी गुड. हो. येस. वनिता मॅडम बोला. आणि माझ्या पायाच्या पोटऱ्या खूप दुखतात. तिथे केलं मी तर एकदम दुखणं बंद झालं पायाच्या पोटऱ्यांचं. अरे वा, खूप छान. शलाका मॅडम बोला. मी गुडघ्यावर हात ठेवलेले होते मॅडम, पण अननोविंगली माझा पूर्ण पाय दुखतो माहितीये, त्याच्यामुळे पूर्ण पायापर्यंत मला जाणवली एनर्जी येस. दोन्ही पायांमध्ये. येस. तर आता जे आपण तिथे हात ठेवणार आहोत हिलिंगच्या वेळेला, तर ते किती वेळ करायचं आहे हे आपण ठरवत नसतो. हे युनिवर्स ठरवत असतं का तुम्हाला तिथे किती वेळेची गरजेची आहे हिलिंग. कधी कधी जे आपण हात ठेवणार आहोत तिथे हिलिंगसाठी, आपल्या हातातून संवेदना सुरू होऊन हातातल्या संवेदना संपत नाही तोपर्यंत तो वेळ कधी कधी अर्धा तासाचा पण होऊ शकतो. कारण तिथे जर जुनं दुखणं असेल तर त्याला तेवढी गरज आहे एनर्जीची. ओके. तर तो टायमिंग आपण ठरवू शकत नाही, तो युनिवर्स ठरवतं का तुम्हाला किती गरज आहे तिथे एनर्जीची. तर आपल्या हातातून जोपर्यंत संवेदना चालू आहे तोपर्यंत तिथे हिलिंग चालू ठेवायचं. आणि तुमचं असं थोडंच दुखणार असेल, दुखतं आहे का त्याला थोडी एनर्जी दिली आणि तुम्ही ओके होणार आहात, तर तिथे एक 10 ते 12 मिनिटात तुमचं ओके होऊन जातं. ओके. पण हे आपण ठरवत नाही का किती वेळ हिलिंग द्यायचं आहे. आपल्या हातातल्या संवेदना सुरू होऊन हातातल्या संवेदना संपत नाही तोपर्यंत आपल्याला हिलिंग करायचं आहे. ओके. आणि ज्यांना पण मॅम हातातल्या पण संवेदना जाणवत नसतील त्यांनी जे आज आपण सुरुवातीला शक्तिपातानंतर एनर्जी ऍक्टिव्हेशन केलेलं आहे त्याची रोज प्रॅक्टिस करा. तुम्हाला हातांमध्ये खूप स्ट्रॉंगली संवेदना जाणवायला लागतील. ओके. बोला नीलम मॅडम बोला. तेच विचारायचं होतं, संवेदना संपतील किंवा आहेत कसं कळणार मग आपण? मी तेच सांगितलं, मला कळलं लगेच पुढचा प्रश्न काय राहणार आहे. ओके. तर म्हणून मी लगेच तुम्हाला पुढचं क्लिअर केलं की हे आपले जे तळ हात आहे याच्यात मधून असं गोल 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 चक्र फिरतं आहे. कधी मुंग्या आल्यासारखं असं झन झाल्यासारखं जाणवेल तुम्हाला दोन्ही हातांमधून. ओके. आणि जेव्हा ते सुरू झालेलं आहे आणि ते संपून आपले हात परत नॉर्मल होतील इथपर्यंत आपल्याला ते हिलिंग द्यायचं आहे. ओके. आणि तुम्हाला जे मी ओके. सांगितले त्याची तुम्ही डेली प्रॅक्टिस केली तर तुम्हाला खूप सुंदर पद्धतीने ती एनर्जी फील होणार आहे. ओके. ओके. येस. क्लिअर आहे इथपर्यंत सगळ्यांना? स्वतःचं हिलिंग हो. कसं करायचं आहे आणि तेच आपल्याला सेम ऍज इट इज दुसऱ्याचं करायचं आहे. फक्त दुसऱ्याचं करताना त्या व्यक्तीचं नाव घ्यायचं आहे. ओके. चालेल. चला मग आपण आता थांबूया. सर्वांना आलं लक्षात? उद्या आपण 7 चक्र बघणार आहोत. 7 चक्राचा आपण डिटेलमध्ये अभ्यास करणार आहोत. 7 चक्राचं मेडिटेशन घेणार आहोत. 7 चक्राचे बीज मंत्र काय राहतात, 7 चक्र कुठे असतात, ते जर आपले बॅलन्स राहिले तर आपल्या शरीरावर त्याचा काय परिणाम होतो, 7 चक्र इम्बॅलन्स राहिले तर त्याचा शरीरावर काय परिणाम होतो, आपल्या शरीराला कुठे दुखणं असेल तर तिथे आपण कोणत्या चक्राला हिलिंग करायला हवं,
हे सुद्धा मी तुम्हाला सगळं समजवणार आहे. उद्या आपण डिटेलमध्ये 7 चक्र शिकणार आहोत. ओके. आणि त्याचं लास्टला मेडिटेशन देखील घेणार आहोत. ओके. तर उद्या सगळ्यांनी क्लास जॉईन करा, वेळेवर जॉईन करा. ओके. आपण थांबूया आता. दिव्य रेकी शक्ती आपल्या सर्वांच्या जीवनामध्ये परमसुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर्य आणि दीर्घायुष्य प्रदान करो, हीच ईश्वरचरणी प्रार्थना. थँक्यू, थँक्यू, थँक्यू. श्री स्वामी समर्थ. टेक केअर. बाय. थँक्यू सो मच मॅम. येस.